पार पडला। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे घराण्याच्या 3 पिढ्या एका स्टेजवर बघायला मिळाल्या। सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं, त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देऊन त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचं स्वागत केलं। अखेर बाळासाहेबांनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाषण केलं। त्यांचा आवाज पूर्वीसारखाच खणखणीत आणि दमदार होता। यावेळी त्यांनी काँग्रेस, राज्य केंद्र सरकार, त्याचबरोबर सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला। राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। नक्षलवाद, काश्मीर प्रश्न आणि दहशतवाद यावरही बाळासाहेब बोलले। शिवसेनेत घराणेशाहीला थारा नाही असं सांगत उद्धव यांची कार्याध्यक्षपदी निवड राज ठाकरे यांनीच केली होता असा गौप्यस्फोट सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी केला। गाडीमध्ये सभा झाली, गाडीत बसलो, अहो डान्स केले कोकणातले, कोकणात सुद्धा डान्स आहेत आणि प्रत्येक आपला पोलीस होते माझ्या गाडीत, त्याने प्रयत्न केला, आम्हाला जाऊ द्या, जोरानं पकडतायत ना, तुम्ही डान्स काय पकडणार। शेवटी माझ्याकडे आमचा भालचंद्र ठाकूर आलाय की नाही मला माहित नाही, आजारी आहे, अर्जुना शिवसेनेच्या जन्मापासून। त्यामुळे ठाकूर पुढच्या वेळेला एक 2-3 हिगडे जाऊन याच्यामध्ये घेऊन आपल्या बसमध्ये काय होईल, ते टाळ्या मारत असतील, डास मिळाला त्यांचं समाधान टाळ्या मारले होईल, आपलं डास मिळाला। आणि काँग्रेस राजनीतीमध्ये आता डासही खचले येतो, कारण माझं एक वाक्य होतं, नाना पाटेकरनी त्या महाराष्ट्र क्रांतीवीरावर एक वाक्य घेतले ते, अरे एक मच्छर आदमी को हिजड़ा बनाता है। ते माझं वाक्य, नानाची कशी ते मी नाला विचारलं, नाने तुझ्याकडे कसं आलं, आला म्हणे, आता मच्छरनी दिलं का नाही। आता डास इतके थकले विचारू नका। आमच्या सोंडा वाकडे झाला तो, कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे इतके त्याचं चावायचं तरी कोणाला, सगळे उठतात त्या सोनिया गांधीच्या समोर। हिजड्यांच्या अवरात पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून, तो पण या देशाला चांगले दिवस देऊ शकणार नाही। आणि यंत्रांनी नुसते निवडणुका जिंकणार असाल तर उद्या मुद्दे पडतील, मुद्दे तिरंगा उगीच नाही फक्त, आणि तिरंगाच्या साथीला माझ्या महाराजांचा बघा घेणार ते चिदंबरम। तर एवढे ते नजरवादी दंतेवाडीमध्ये हल्ले करते, ते लुंगी कशाला सुटत आहे ना म्हणे। त्यामुळे आता माझे मुद्दे काय आहेत मला माहित नाही, तुम्ही ज्या स्टाईल मध्ये बोलत होतो अशी ही स्टाईल माझी कोणतरी उचलली म्हणतात, मला माहित नाही तुम्ही। म्हणजे मी माझ्या स्टाईल मध्ये जर उद्या बोललो तुम्ही त्यांची कॉपी करते असं म्हणतात। ते विरोधात होतो, परीक्षा चालू असताना एका पोराने कोरा कागद दिला, कोरा पेपर सोडवलंच नाही, कोरा कागद। तर दुसऱ्या विद्यार्थी सर बघा त्याने कोरा कागद दिला, तुला काय झालं, मी पण कोरा कागद दिलाय, आणि मग तुम्ही माझ्यावर आरोप कराल मी त्याची कॉपी केली म्हणून। कोरा कागदाची कॉपी काय करेल, बोलण्याची स्टाईल वगैरे ठीक आहे, हो विचारा मग वाचन विचार आहे का तुमचं, मराठी ते झाल्यावर तुमचा जन्म झाला होता काळाला मी मराठी काढलेली आहे महाराष्ट्रामध्ये, ही साक्ष आहे त्याची, साक्ष आहे। खरं सांगतो म्हणजे खूपच मुद्दे, वाट लावली आहे या देशाची वाट। काहीच असं वाटतं की त्या पक्षाने नवीन जन्मात आलेल्या त्यांना नोकरीला ठेवले की काय, तुमच्याची वय मी कशाला घेऊ, अरे मी तुमच्याच क्षेत्रातला वैध चित्रकार म्हणून, पण कशाचं काय खेळत चालू आहे, काय आम्ही तुमचं घोडं मारले, त्याच्यानंतर ते कल्याण डोंबोलियाची गेली, उद्धव कमी पडले, घसरले, आता ही पिढी आम्ही आणली आहे की नाही। उद्धवला मी शिवसेनेमध्ये आणलेला नाही, मला शिवसेनेत घराणेशाही नको,
ज्यांनी आणला तो बाजूलाच राहतोय. आम्ही महाबळेश्वरला होतो. आम्ही यांना सांगितलं, माझी नेहमीची प्रथा आहे की तुमची भाषणं आठवून घ्या, मला इकडे घराकडे शिकवत ठेवू नका. आणि सगळे बोलून देतात, आपली गाडी साफ करतात. मग येतो. मी यांना सांगितलं, उद्धवला सांगितलं की बाबा तुमची भाषणं आठवा. मी बंगल्यावर राहिलो होतो भोसरीच्या. आता झाली भाषणं की मला सांगाल या निरोप पाठवा. किती भाषणं झाली तर तुम्ही निघा. आणि मी गेलो तर आता हे बोलावं. म्हटलं काय झालंय त्याचे हार आणि तुरे तुम्हाला माहित नाही. म्हटलं मला माहित नाही. म्हटलं प्रश्न विचारला ना. त्यामुळे उद्धव साहेब कार्याध्यक्ष झाले. म्हटलं कोणी केले? कृष्ण पुंजवाल यांनी. म्हटली प्रथा नाही शिवसेने. शिवसेने भिकार लोकशाही नाहीये, शिवशाही आहे. शिवरायाची शिवशाही आहे, भिकार लोकशाही नाहीये. म्हटलं माझ्या आदेशाशिवाय आणि मला विचारल्याशिवाय शिवसेनेचं धोरण ठरवता येणार नाही कोणालाही नाही. अजून चालू मग हे काय झालं? मग मी उभा राहिलो. महाराष्ट्रातले सगळे लोक आले ते प्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार, विभाग प्रमुख वगैरे वगैरे सगळे. म्हटलं तुम्हाला हे मान्य आहे का निवड ही नियुक्ती? हो आम्हाला. म्हटलं घाबरायचं नाही, दबावच्या खाली नाही, डरायचं नाही, सरळ सांगा आम्हाला मान्य नाही, मी आत्ता रद्द करतो. नाही म्हणून आम्हाला मान्य आहे. म्हटलं ही एकच संधी मी तुम्हाला देते. यानंतर हे प्रकार मी सहन करणार नाही. शिवसेने काय वाटलं की मला वाटत नाही हुकुमशाह हो हुकुमशाह आहे, हिटलर आहे हो हिटलर आहे. त्या नाही म्हटलं तरी चावतं ते कुतरलं तर भ्या कसली. म्हणजे ही घराणेशाहीची मी केलेली नाही. आता मी त्याला न सांगता काय तुला बोललो का रे हे शिवसेनेचे बाबा जागा खाली आहे काही सांगितलं नाही. त्यांनी सुरुवात केली तो येथे आपल्या कर्तृत्वाने तो पुढे करत असेल मी अडवणार नाही, पण मी घराणेशाही म्हणून त्याला पुढे करणार नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या खणखणीत भाषणात सगळ्यांचाच खरपूस